हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर तुम्ही बघू शकता इथे बर्थडे आहे माझ्या दिराच्या मुलाचा. तर मी आता इथे आलेले आहे. आम्ही गिफ्ट आणायला गेलो होतो. तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मी काय गिफ्ट आणलेलं आहे. तर गेस्ट करून सांगा मला मी काय घेतलं असेल. तर तुम्ही बघू शकता इथे त्यांनी पोस्टर वगैरे लावलेले आणि इथं मंगल कार्यालयामध्ये त्यांनी बर्थडे ठेवलेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता इथं सर्व पाहुणे आलेले आहे. आम्हाला जायला 9 वाजले होते. म्हणजे त्यांनी 8चा टाईम सांगितलेला होता. आता सर्वजण येते तर 9 वाजणारच होते ना. तर आता तुम्ही इथं बघू शकतो इथं आम्ही आलेलो आहे. तुम्हाला दाखवलं बाहेरचं बॅकग्राऊंड. आता इथे मध्ये आलेली आहे मी. तर आता चला आणि व्हिडिओ सगळ्यांना आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि नक्की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर तुम्ही इथं बघू शकता मी तर गिफ्ट आणलं ना. मुलं म्हणत होती की काकू काय आणलं काय आणलं काय आणलं. म्हटलं आता कसं सांगणार म्हटलं. तर आता तुम्ही इथं बघू शकता इथे आमची काकू आलेली आहे. म्हणजे आमच्या काकूच्या मोठ्या मुलाच्या. तर इथे ना आम्ही आलो होतो. आता इथे काकूने मला बघितलं आणि काकू मला भेटायला आली होती. तर तुम्ही इथं बघू शकता त्यांना पण अजून भरपूर काही लोकांना फोन करायचं होतं. तर म्हटलं आणि मला कालच सांगण्यात आलं होतं फोन करून की वहिनी ब्लॉग वगैरे शूट कर जा म्हणे. म्हटलं चालेल. तर तुम्ही इथं बघू शकता इथे बर्थडे बॉयची चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम लगेचच या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. केलेलं येणार आहे आहेत. आणि खूप छान वाटत होतं इथं मी सर्वजण सर्वांना विनंती आहे की आपण कार्यक्रमासाठी. आणि इथे त्याच्या काही म्हणजे पहिल्या बड्डेच्या हा तुझा त्याचा दुसरा बड्डे आहे. तर त्याच्या काही बड्डेच्या तिथे फिल्म दाखवायचं काम चाललेलं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर लहानपणीचा म्हणजे जे काय फोटोशूट वगैरे केलं असेल त्यांनी तर ते इथे दाखवत होते. तर मी तुम्हाला पण ते व्हिडिओमध्ये दाखवते आणि नक्की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि असंच थोडं पार्टमध्ये येणार आहे कारण की भरपूर एन्जॉय केलेला आहे तिथे आम्ही आणि खूप साऱ्या अशा गप्पा वगैरे मारलेल्या आहे. तर मी सगळे तुम्हाला थोडं पार्ट करून दाखवणार आहे. तर तुम्ही इथं बघू शकता त्याचं फोटोशूट केलेलं होतं. तर तुम्हाला नक्की संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि हे आमचे म्हणजे माझ्या मिस्टरांचे काका आहे ना. तर त्यांचा मोठा मुलगा आहे. तर त्याचा मुलाचा बड्डे आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल का नक्की मला कमेंट करून सांगा. तर आता हे ना त्याचं अन्नप्राशन नाही का. प्रथम आपण बाळाला काही अन्न वगैरे खाऊ घालतो. तर त्याचा पण त्यांनी कार्यक्रम केला होता वाटतं. आता आजकाल सगळेच जण प्रत्येक गोष्टीचं फंक्शन करत असतात बरोबर आहे. तर चला ते बघू शकता तुम्ही त्याचं चालू होतं. ह्यावेळेस जे कार्यक्रम झालं होतं त्यावेळेस मी इथे नव्हती. मी पुण्याला होते म्हणजे मी नाशिकला होते त्याच्यामुळे. तर म्हटलं हे सर्व जे काही शूट दाखवत आहे तर म्हटलं चला आपण हे करू. आणि त्यांनी मला परमिशन दिली असल्यामुळेच मी हे सगळे शूट करून टाकत आहे. ओके. तर तुम्ही तर बघू शकता. तर हे सर्व काकांचे पाहुणे म्हणजे आमच्या काकांचेच पाहुणे आहे. आणि हे माझ्या मिस्टरांचे भाऊ आहे. चुलत भाऊ काकाच मुलगा. तर बघू शकता हे अशा प्रकारे सर्व कार्यक्रम इथे चालू आहे. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तरी त्याला काहीतरी खाऊ घालेल. अन्नप्राशनचाच कार्यक्रम होता तरी त्याच्याबद्दलही. आणि आता इथे ना बोरनान केलं होतं बघा त्यांनी. 2 वर्षाचा झाला आहे तो. तर आता संक्रांत आली होती ना तर त्यांनी ते बोरनानचा कार्यक्रम केला होता. तर तेव्हाचा हा शूट आहे. तुम्ही बघू शकता इथे मस्त त्याला असं म्हणजे जे काय साज असतो तो त्यांनी घातलेला आहे. मी तर अजून काही माझ्या पिल्लूचं एकदा पण केलेलं नाही कारण की मला माहितीच नाही की बोरनान म्हणजे काय राहतं का बरं करावं लागतं. कारण की बोरनानविषयी सर्व माहिती पाहिजे ना. आणि कधी माझ्या आईच्या तिकडेही केलं नाही आणि कोणी केलं असेल तर आम्ही कोणाच घरी गेलेलो नाही बघायला. जसं म्हणजे कळतं आहे किंवा कोणी सांगितलं. आत्ता मी फक्त फर्स्ट टाईम तिथे गेली बोरनानला आणि मला माहिती नाही. तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला सांगा. आणि किती वर्षापर्यंत आपण बोरनान करू शकतो हे पण मला कमेंट करून सांगा. तर तुम्ही बघू शकता आता इथे ना सर्वजणांचा फोटोशूट वगैरे चालू होता.
आणि बघू शकता ते सर्व मुलं वगैरे बसलेले आहे फोटोशूटमध्ये. आणि आता इथं त्याचं बोरणांचं म्हणजे फोटोशूटसाठी थोडंसं हे चालू होतं करायचं काम, तर तुम्ही इथं बघू शकता. तर नक्की तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके. आणि सर्वांनी व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. अजून बड्डेचा थोडासाच व्हिडिओ आहे, अजून याचा नेक्स्ट पार्ट पण येणार आहे. आता ह्या व्हिडिओचे किती पार्ट पडतील सांगता येणार नाही, पण सगळ्यांनी न स्किप करता बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला सपोर्ट करा. तर आता तुम्ही तर बघू शकता थोडंसं का तर त्याचे जे काही फोटोशूट होते छोट्यापणीचं, जे काही त्यांनी फोटो वगैरे घेतलेले होते, तर त्याच्याबद्दल थोडंसं दाखवायचं काम चाललेलं होतं स्क्रीनवरती. तर तुम्ही बघू शकता इथं सर्वजण आता हे जा करत आहे. आता जे काही व्यक्ती समोर गेलेले आहे तर ते आमचे काका होते, त्यांच्याच नातूचा बड्डे आहे. तुम्ही बघू शकता. संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.